साहित्याचा उपयोग, साहित्याचा वापर आपलं एक ज्याला म्हणूयात की एक हलकं राजकारण, द्वेषावर आधारित राजकारण साध्य करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि एक काळ आपल्या इथे या आपल्या देशामध्ये फार मोठा होऊन गेला की ज्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेणार म्हणजे गांधींच्या विचाराचा प्रभाव असलेला एक काळ होता की ज्याचं साहित्यामध्ये काही प्रतिबिंब दिसतंय, पण मराठीमध्ये ते फार कमी. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, गुजराती भाषेमध्ये, गुजराती भाषेचा माझा अभ्यास आहे कारण माझी मातृभाषा गुजराती, माझं शिक्षण गुजराती भाषेत झालेलं आहे. तेव्हा मला गुजराती असे अनेक लेखक माहिती की जे गांधी विचारांच्या एका अर्थाने प्रचारच करत होते असंही म्हणायला हरकत नाही. मराठीमध्ये कमीत म्हणजे खांडेकर सारखे काही मुठभर सोडले तर बाकी गांधी द्वेष हा मराठी साहित्यामधला एक अनेक वर्ष तो पाया राहिलेला आहे. आणि गांधींची कधीतरी टीका करायची किंवा चेष्टा करायची तर हे आपल्या साहित्यामध्ये घडले. तर गांधींची चेष्टा आणि गांधींची टीका ही गांधींच्या पुरती मर्यादित राहत नाही. त्याचा अंतिम बिंदू हा मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा द्वेष हाच असतो. म्हणजे गांधींच्या इथे तुम्ही का उल्लेख करता तर गांधींचा उल्लेख यासाठी करता की गांधी कशाचे प्रतीक आहे. गांधींच्या दोन गोष्टी इथल्या महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गाला खटकणार आहेत. त्या दोन गोष्टी, एक आहे गांधींच्या अस्पृश्यता निवारणाचं काम. गांधींनी हिंदू धर्माच्या संदर्भामधली जी मांडणी केली ती एक क्रांतिकारक मांडणी होती. त्यांनी मूर्तीपूजा नाकारली, त्यांच्या कर्मकांड सगळे नाकारले आणि एक प्रार्थनेच्या सर्व धर्म प्रार्थना हे त्यांचं एक वेगळं त्यांनी फॉर्म दिला. बाकी सगळ्या गोष्टी नाकारलेल्या. दुसऱ्या बाजूला अस्पृश्यता निवारण आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्या धर्मियांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवणं, त्यांचा अधिकार मान्य करणं ही सगळी मांडणी ही गांधी. जेव्हा गांधींचा विरोध करणं म्हणजे काय करणं तर इथल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि दलितांचं अस्तित्व, त्यांचे अधिकार, त्यांची एक 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 त्यांची काही क्रेडिबिलिटी आहे ते सगळं नाकारणं हे आहे. म्हणून गांधी हा केवळ गांधी नाही आहे. गांधींच्या निमित्ताने गांधीची हत्या ही केवळ गांधीची हत्या नसते. गांधींच्या हत्यामागचा जो विचार आहे तो इथल्या हिंदू मुस्लिम एकतेला छेद देणार. आणि गांधींची हत्या केवळ 55 कोटी केवळ पाकिस्तानमुळे झाली असंही नाहीये. गांधींचा जो पहिला गांधींना मारायचा हल्ला झाला, प्रयत्न झाला 34 साली. आणि 34 साली नेमकं काय घडलं होतं तर 34 साली गांधींच्या अस्पृश्यता निवारणाचं कार्य खूप जोरात आलं. आता हा विषय निघाला म्हणून अजून एक गोष्ट सांगितली की काही लोकांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर भेटले गांधींना, 32 साली करार झाला आणि 31 साली आंबेडकर गांधी यांचे काही संवाद झाले, भांडणं झाली, संघर्ष झालं आणि मग गांधीने अस्पृश्यता निवारणाचं काम सुरू केलं आणि गांधी कसे मोठे होत गेले तर आंबेडकरांनी गांधीला मोठं केलं अशी मांडणी केली. मुळामध्ये हे पण तपासायला पाहिजे. म्हणून इतिहास ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी इतिहासामध्ये काल परवा घडलेल्या गोष्टीमध्ये देखील कसे बदल होऊ शकतात. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाचं काम खूप आधी केलं. गांधी 1915 साली परत ज्यावेळी भारतात आले 1915 साली त्यांनी पहिला आश्रम इथे काढला कोचरबमध्ये, अहमदाबादच्या जवळ. साबरमतीचा आश्रम आहे त्याच्या आधी कोचरबचा आश्रम. आणि तिथे ते हरिजन कुटुंब म्हणजे आज ज्यांना आपण दलित म्हणतो ते हरिजन कुटुंब तिथे येऊन राहिलं. आश्रममधल्या सगळ्या लोकांनी त्याच्या विरोधात एक भूमिका घेतली. आश्रमला मदत करणाऱ्या लोकांनी भूमिका घेतली. गांधींनी भूमिका ठाम घेतली की या आश्रममध्ये राहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि ज्यांना अस्पृश्यता पाळायची असेल त्यांनी आश्रम सोडून जावं. एक परिस्थिती एक दिवस तर असा आला की जर पैसे आले नाही आणि फंड आलं नाही आणि जर मदत आली नाही तर दुसऱ्या दिवशी चूल पेटणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण तरी गांधींनी आपली भूमिका सोडली नाही. ते म्हणाले जर आश्रम बंद पडला तर आपण सगळे म्हणजे आश्रममध्ये राहणारे आपण दलित वस्तीमध्ये, हरिजन वस्तीमध्ये जाऊन राहू, पण याच्यामध्ये माघार घेणार नाही. तर हा जो भाग आहे आणि त्या हरिजन कुटुंबाला गांधींनी सांभाळलं नाही, शेवटपर्यंत सांभाळलं. ज्यावेळी ते कुटुंबीय आले त्यावेळी 5 वर्षाची जी मुलगी होती त्या मुलीचं लग्न होऊन तिला सासरी जाईपर्यंत सगळी जबाबदारी गांधींनी त्या अर्थाने पार पाडली. हा जो भाग आहे महात्मा गांधींची अस्पृश्यतेच्या संदर्भातली जी भूमिका आहे ही पूर्वीपासून होती. ती का होती
कशी वाढत गेली हा परत एक वेगळा विषय. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना जो काही एक अनुभव ज्याला सामोरे गेले ते एका अर्थाने ते स्वतः त्यांना लक्षात आलं की अस्पृश्यता म्हणजे काय असते. पण त्याच्या पूर्वी देखील शाळेमध्ये असताना देखील घरामधल्या ज्या काही आपण एक काही संवादाचं जे काही रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे ते त्यावेळी देखील त्यांनी हा प्रश्न आईला विचारला होता की त्याला स्पर्श का नाही करायचा. घरात येणाऱ्या त्या भंगीला आईने सांगितलं की त्याला स्पर्श करू नको. तर गांधींनी विचारलं होतं की हा त्याला का स्पर्श करायचा नाही. तर गांधींची काही भूमिका ही खूप आधीपासून आहे आणि नंतर त्यांना संधी मिळाली म्हणून ते काम करत गेले. जातीच्या संदर्भामध्ये गांधी किती झुकत होते आणि किती झुकत नव्हते याचं अजून एक उदाहरण की जे फार कमी लोकांना माहिती आहे. गांधी ज्यावेळी विलायतेत जायला निघाले बॅरिस्टरीचं शिक्षण घ्यायला तेव्हा त्या काळामध्ये प्रवासाचं साधन म्हणजे बोटच होती आणि बोट मुंबईवरून सुटायची. ते गुजरातमध्ये राहत होते. तर बोटीचं काही शेड्यूल असं नव्हतं की ऑनलाईन आपल्याला बघता येईल. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना कळालं की अजून 10-15 दिवसांनी बोट सुटणार आहे. रोज काही बोट सुटत नव्हती. तेव्हा 10-15 दिवस ते त्यांच्या जातीच्या धर्मशाळेमध्ये राहिले. त्या धर्मशाळेमध्ये 3ऱ्या-4थ्या दिवशी जातीचे सगळे पुढारी स्वतःला पुढारी म्हणवणारे लोक काही आले आणि त्याने सुरू केलं की तुम्ही काय विलायतेमध्ये निघालात. म्हणजे निघाला तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला माहिती नाही का आपल्याकडे असं समुद्र ओलांडून जायचं नसतं आणि जर तुम्ही गेलात तर आम्ही तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती बहिष्कार टाकू. त्या कुटुंबावरती बहिष्कार टाकू ही त्या काळामध्ये फार मोठी गोष्ट होती कारण की बहिष्कार टाकल्यानंतर फारच असे ओलपट व्हायची. पण गांधींनी भूमिका फॉर्म घेतली की तुम्हाला काय करायचं ते करा मी जाणार. आता या वेळेला काही गांधी हे कार्यकर्ता झाले नव्हते. राजकीय काही भाग नव्हता. एक विद्यार्थी दशेमध्ये असताना इतकं प्रेशर आलं पण तरी त्या प्रेशर समोर गांधी झुकले नाही. तेव्हा हे जे सगळे मुद्दे आहेत तेव्हा गांधींना पुढे नंतर ज्या पद्धतीने गांधी विकसित होत गेले काही भाग त्यांच्या लहानपणापासून आपल्याला दिसतो. म्हणजे हे खरंय की अतिशय इंटेलिजंट किंवा उत्तम वक्ता वगैरे गांधी शाळेच्या याच्यामध्ये नव्हते. पण चांगला होता म्हणजे त्याला म्हणूयात की अबोव्ह द एव्हरेज असं त्यांच्या विद्यार्थी काळामध्ये होते. तेव्हा हे जे सगळं आहे की कोणीतरी काही वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मोठं केलं. कधीतरी कोण म्हणतात की सरदार पटेलमुळे मोठे झाले. आणखीन कोणामुळे झाले. सगळ्यांचा हातभार लागलेला. इतिहासामध्ये अनेक घटना घडत असतात आणि त्या प्रत्येक घटनेचा उपयोग त्या माणसाला किंवा नुकसान दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीला होत असतो. तेव्हा गांधींना जी काही संधी मिळाली जे काही त्या काळामध्ये मिळालं ते सगळं आपण आपल्या समोरच आहे. फक्त आपला मुद्दा आहे की गांधींची हत्या आणि गांधीचा विरोध करणारे जे आहेत त्यांचं इथे जे काही मानसिकता आहे त्यांची ती मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि दलित या तिन्ही गटाच्या विरोधातली आहे आणि साहित्यामध्ये त्याचं दर्शन आपल्याला वेगवेगळ्या रूपाने घडत असतं. म्हणून हा थोडासा विस्ताराने घेतलेला मुद्दा आहे.